माणिकनगरमध्ये दत्त उपासनेचे काही स्वरूप आहेत का? आमच्या शरीराला चालना देणारे 3 गुण आहेत. हं, सत्व रज तम. मी झोपतो, हं. झोपी जातो रात्री सुषुप्तीच्या वेळी, त्यावेळी काय आहे? तमोगुण आहे. आता मी जागृतीमध्ये आहे, मी जाणतो, मी बोलतो, मला सगळं काही पाहता येत आहे, मला सगळं कळतंय, हे काय? हे सत्वगुण आहे. सत्वगुणामुळे ज्ञान होतं. पुन्हा थोड्या वेळाने उठावं, बसावं, ते करावं, हे करावं, हां, अशा प्रकारची इच्छा उत्पन्न होते. ते कमवावं, पैसे कमवावे, ते करावं, हे करावं, हे रजोगुण आहे. आपलं जीवन म्हणजे काय? सत्व रजतम 3 गुण आहेत. खरं आहे. ह्या 3 गुणांना चालना देणारा या गुणापेक्षा अतीत आहे. आणि तो या देहरूपी यंत्राला चालवणारा जो आत्मा आहे तोच दत्तात्रेय आहे. एक हे दत्ताचं आध्यात्मिक स्वरूप झालं. त्यानंतर तोच दत्त अत्रेय आणि अनुसूया यांच्या पुत्राच्या रूपाने ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रित स्वरूपामध्ये तो दत्तात्रेय प्रगट होतो. ते त्याचं आधी दैविक स्वरूप आहे. अच्छा. आणि तोच दत्तात्रेय सद्गुरूच्या रूपामध्ये प्रगट होतो. ते त्याचं आधिभौतिक रूप. तर एकच माणसाची जशी याप्रमाणे ह्या अनेक रूपं आहेत, त्याप्रमाणे परमात्म्याची सुद्धा ही 3 रूपं आहेत. ओके. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक. आणि ह्या 3 रूपामध्ये तो परमात्मा सतत संचार करीत असतो. तुम्हाला जेवढी तुमची लेवल असेल बुद्धीची, साधनेची, त्या लेवलवर तुम्ही उपासना करा. आधिभौतिक स्वरूपामध्ये करायची असेल तर सद्गुरूच्या रूपात माणिकप्रभू महाराजांची उपासना करा. आधी दैविक स्वरूपामध्ये करायची असेल तर मधुमती शक्ती सहित ब्रह्मा विष्णू महेश यांची तुम्ही उपासना करा. त्याहीपेक्षा वरची पायरी तुम्हाला गाठायची असेल तर तो आत्मस्वरूपाने सर्वत्र नटलेला आहे, त्या चैतन्याची उपासना करा. ही दत्त उपासना आमच्याकडे आहे. वा.